नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओमकार आणि आज मी आलो आहे स्पिनी पार्क हिंजवडीमध्ये, जिकडे आपण स्पिनीचं आज सत्य समोर आणणार आहे. आज आपण दुधाचं दूध, पाणीचं पाणी करणार आहे, कारण आज आपण इथे आपल्या गाडीचं पूर्ण व्हॅल्युएशन करून घेणार आहे. इथे आपल्याला काय व्हॅल्यू मिळते, काय गोष्टी इथे, काय डॉक्युमेंटेशन प्रोसेस असणार आहे, काय प्रोसेस कंप्लीट असणार आहे, किती वेळ लागतो, सगळ्या गोष्टी आपण इकडे जाणून घेणार आहे. बस रे, कॅमेऱ्यात घुसतं का? तर आता आपण इथे स्पिनी पार्कमध्ये आपल्या ह्या बलेनोचं, जी की 2024ची गाडी आहे, आता आपण या गाडीचं इथे एक व्हॅल्युएशन करून घेऊ, चेकअप वगैरे, की काय गोष्टी म्हणजे कशा केल्या जातात त्या सगळ्या आपण इथे जाणून घेणार आहे. तर आता आपण आपल्या बलेनोचं जे इथे इन्स्पेक्शन करणार आहे. आपल्यासोबत आहे आकाश दादा. हॅलो. तर हे आज आपल्या गाडीचे जे आहे ते इन्स्पेक्शन करणार आहे. आता आपण 200 चेकपॉईंटमध्ये काय काय म्हणजे गोष्टी चेक करणार आहे ते एकदा सांगून द्या. आपण तर पहिलं तर पूर्ण गाडी रिपेंटेड आहे का नाही ते चेक करतो. ओके. त्यामध्ये थोडंफार काय मिळालं, रिपेंटेड निघाले पॅनल्स. ओके. त्यानंतर आपण आणि ही गोष्ट आता आपल्याला कसं काय समजते की रिपेंटेड आहे आपण पेंट गेजने आपण समजू शकतो. ओके ओके. तर कितीच्या आतमध्ये म्हणजे ते पाहिजे? साधारण एक 80 ते 130च्या दरम्यान असतं पेंटची ओके. थिकनेस. ओके. त्यानंतर थोडं वर गेलं तर मग आणि जर रिपेंटेड असेल तर मग काय कसं काय थिकनेस समजतं जास्त दिसते आपल्याला? ओके त्याची. ओके ओके. आणि आता अजून या बाकी? गाडीची साधारण 80 ते 100च्या आसपास असते. ओके. तर त्यात कळून जातं अच्छा, लगेच अच्छा. पेंट गेज मध्ये. बाकी अजून आपण म्हणजे ऍक्सिडेंटल आहे का नाही ते पण मेजर चेक करतो? मेजर ऍक्सिडेंटल चेक करतो आपण. ओके. पूर्ण गाडीच्या आतून बोनेट वगैरे उघडून ओके, परत ओके. या डोअरच्या बिडिंग वगैरे काढून आपण पाहतो ओके ऍक्सिडेंट आहे की नाही. अंडर बॉडी चेक करतो. ओके. अंडर बॉडी पण आपण अंडर check बॉडी करतो. पण चेक करतो. ओके. त्यामध्ये कुठून गाडी घासली खाली, असेल, हां, खालून बरोबर. डॅमेज वगैरे झाले असेल तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. त्यानंतर आपण इंजिन चेक करतो, त्याचं इंजिन ओव्हरऑल वगैरे झालंय का, किंवा इंजिन मध्ये काय काम आहे का, आवाज ओके. वगैरे आहे का इंजिन ओके मध्ये. ओके ओके त्यानंतर आपण पाहतो गाडी फ्लडेड आहे का. ओके. ते कसं काय आधी फ्लडेडचं कसं काय समजतं? कारण फ्लडेडचे हे सिम्पटम्स लोकांना असतात लवकर समजत त्यामध्ये. नाही. थोडंसं रस्टिंग वगैरे असतं ओके गाडीला, ओके ओके. पाण्याचे स्पॉट येतात त्याच्यावरती. आता बघा मुंबईच्या गाड्यांना ऑलरेडी असतं त्यांना, पण ते कसं काय समजून येतं ते आपल्याला? सरफेस जे असतं ना, करोजन वगैरे असतं ना ओके, त्याला, ओके, पाण्याचं थोडंसं येल्लो असतं. ह्युमिडिटीने जे होतं ना ओके. ते थोडंसं जरा रेड कलरचं असतं. ओके. त्यात डिफरन्स कळून जातो लगेच. आणि पाण्याचे ना व्हाईट स्पॉट येतात तिथं, बरोबर बरोबर. जिथे जिथे मेटल पार्टिकल आहे आतमध्ये. ओके आणि जे स्पीकर वगैरे असतात त्यामध्ये थोडी माती दिसते. ओके ओके ओके. म्हणजे त्या गोष्टींवरनं आपल्याला समजून ते जातं फ्लडेड. डोळ्याने आपण पाहिल्यानंतर दिसून ओके. जातं. आणि अजून आपण काय काय पॉईंट चेक करतो? मीटर टेम्पर एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मीटर टेम्पर आपण कसं काय चेक करतो? ते गाडीच्या कंडिशन वरती, गाडीचे टायर कधीचे आहेत त्यावरती ओके. कळतं. गाडी किती चालली आहे त्यानुसार गाडी एक 50 ते 60 हजाराला टायर. आणि आपण शोरूमची सर्व्हिस हां. रेकॉर्ड पण क्रॉस चेक करतो क्रॉस का? चेक करतो आपण पूर्ण ओके त्याचे. ओके ओके. तर मग म्हणजे जर समोरचा कोणी घेणार असेल गाडी तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी चांगल्या आहेत. पण हां. जर आता मी विकतोय गाडी तर मग माझ्या व्हॅल्युएशन मध्ये काय फरक पडतो याचा? जास्त करून ह्या गोष्टींचा जास्त इम्पॅक्ट पडतो. मीटर ओके. टेम्पर, फ्लडेड, ओके. इंजिन ओव्हरऑल, मेजर ऍक्सिडेंटल, ओके, ह्या ओके, याचा जास्त इम्पॅक्ट पडतो गाडीवर. ओके, जर ह्या गोष्टी नसेल तर गाडीची बेस्ट प्राइजेस येणार तुम्हाला. ओके. तसं तर स्पिनीमध्ये आता आपण चेक करणारच आहे की आपल्याला काय प्राइसिंग येते या गाडीची. बाकी तर गाडीची कंडिशन तुम्ही पण ओव्हरऑल बघू शकता की दिसायला तर चांगली, फक्त आता थोडी धूळ आहे, बट गाडी दिसायला तर चांगली. बट आता आपण इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये बघूयात की काय येतं गाडीमध्ये. ओके. रिपेंट केला असेल तर थोडं वरती जातं. हा ओरिजिनल कंपनी पेंट आहे ना? कंपनी पेंट आहे. 80 ते 100च्या दरम्यान राहणार आहे. ओके. आणि आपण ह्या गोष्टी आता सगळ्या पॅनलमध्ये चेक करणार आहे ना? हो, सर्व पूर्ण पॅनल्समध्ये चेक. नाही, नवीनच टायर आहेत या गाडीचे, गाडीसोबतचे टायर आहेत. ओके. कंपनी टायर. कंपनी टायर आहे. फक्त 2000 गाडी चाललेली आहे. ओके ओके ओके. हे जे आहेत ना, हे रोबोटिक वेल्डिंग आहे. याला पंचेस म्हणतात. राईट. हे रिपेअर होतात जेव्हा मेजर ॲक्सिडेंट होतो ना गाडी, ओके. तेव्हा हे रिपेअर होतं आणि इथं प्लेन होऊन जातं पूर्ण. प्लेन होतं. किंवा आपण जी आर्क वेल्डिंग मारतो बाहेरून, Right, right, वेल्डिंग right. बसली त्याच्यावर. ओके ओके. एसी गेज. ओके. इथं एसी व्हेंटमध्ये आपण ठेवतो. त्यानंतर गाडी चालू करून त्याचं आपण रिडिंग चेक करतो. किती एसी चालू करून ठेवतो. हे ओरिजिनल सिलेंट आहे हे, किंवा या बोल्टवरती मार्किंग येतं. जर पॅनल रिप्लेस असेल तर कळून जातो त्याच्यात. ओके. रिडिंग सेम राहील, जे आपलं सुरुवातीला आपण जे रिडिंग होतं तेच राहील. ओके. फक्त इथं या सिलेंट नाही येणार. इथं जे ओरिजिनल कंपनी देते सिलेंट ते येणार ओके. नाही. ओके. Replace जर ओरिजिनल कंपनीमधनं जर रिप्लेस केलं तरी पण तरी नाही? पण नाही येणार. तरी पण येणार. हे ओरिजिनल सिलेंट असं येतं. ओके. आणि जर बाहेरून एक्स्ट्रा सिलेंट लावलं तर ते असं तुम्ही असं न घातलं ते असं ताणत जाणार किंवा ओके. तुटणार नाही ते. ओके ओके ओके. त्यानंतर इंजिनमध्ये आपण कसं चेकअप करणार आहे आता? त्यामुळे आपण पूर्ण डोळ्यानेच चेकअप करणार त्याच्यामध्ये. आपण त्याला कुठलंही मशीन लावत नाही. ओके. त्याचा साऊंड आपले जे इन्स्पेक्टर म्हणजे ह्याच्यासाठी एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मॅटर करतो. सगळे इन्स्पेक्टर येते 10+ इयर एक्सपिरियन्सवाले. ओके. त्यानंतर कुठलाही बारीक टॅपेट नॉईज झाला, इंजिनमध्ये कनेक्टिंग रॉड नॉईज झाला, मेटल टायमिंग असेल तर टायमिंग साईड नॉईज झाला, ओके. हे सगळं नॉईजचं ओळखून येतं त्यामध्ये. ओके. ॲप्रॉन. स्ट्रक्चरमध्ये ॲप्रॉन, लेग्स, हे दोन्ही लेग्स दोन्ही साईडला ॲप्रॉन असतात. त्यानंतर गाडीचे पिलर, रूफ, या गोष्टीवरती सगळं मॅटर करतं की गाडी ट्रॅक त्यासाठीच बनवलेलं आहे. ओके. तर या ट्रॅकवरती आपण सस्पेन्शनची टेस्टिंग करतो.
A few moments later. सो मुमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. आपल्याला गाडीचं व्हॅल्युएशन काय मिळालं आहे, कमी मिळालं आहे का जास्त मिळालं आहे? ऑब्वियसली स्पिनी आहे तर आपल्याला व्हॅल्युएशन जे आहे ते थोडंसं बाहेरच्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा 35,000 रुपयांनी जास्तच मिळालेलं आहे. सो मी तर खूप खुश झालो आहे. बट ॲक्च्युली आपल्याला गाडी विकायची नाही, जस्ट आपण फक्त याचं व्हॅल्युएशन काढायला आलो होतो. मला व्हॅल्युएशन खूप छान मिळालं आहे. जर तुम्हाला पण तुमची यूज्ड कार सेल करायची असेल तर तुम्ही जरूर स्पिनीमध्ये येऊन व्हिजिट करू शकता. स्पिनीमध्ये नाही, ॲक्च्युली घरच्या घरी पण तुम्ही व्हॅल्युएशन करू शकता. जर तुम्ही जवळच्या जवळ राहत असाल स्पिनी हबच्या तर डेफिनेटली तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. किंवा मग जर तुम्हाला घरी व्हॅल्युएशन करून पाहिजे तर तुम्ही त्यांच्या नंबरला जे कॉन्टॅक्ट करू शकता. ॲपमध्ये पण तुम्ही ही क्वेरी रेज करू शकता आणि तुमच्या घरी येऊन तुमचं जे व्हॅल्युएशन आहे ते होणार आहे. डेफिनेटली मी तुम्हाला पण रिकमेंड करेल की एकदा स्पिनी ट्राई करा. तो वैल्यूएशन करने के लिए अराउंड 1 से 1.5 घंटा लगा. काफ़ी अच्छे से वैल्यूएशन किया, सारी चीज़ें अच्छे से चेक की और हमें वैल्यू भी बाहर के मार्केट से काफ़ी अच्छी मिली है. और एक दो चीज़ें कि यहाँ का ये जो स्पिनी पार्क है, इसको एक्चुअली हम ये वीडियो मराठी में बना रहे. हे जे स्पिनी पार्क है, हे स्पिनी पार्क मला फिरता फिरता काही गोष्टी समजल्या की याला पार्क का बरं म्हणतात. कारण ह्या पार्कमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट बघायला मिळतात. हे गाड्यांचं पार्कच आहे. बिकॉज इथे जर तुम्ही बघाल तर थोडंसं बसायला वगैरे जागा पण बनवली छानपैकी. जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला बनवण्याचा इथे जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही इथे लँड बघू शकता, खूप जास्त मोठी लँड आहे. कारण इथे तुम्हाला ऑप्शन्स पण तेवढे जास्त मिळतात. तर म्हणजे व्हॅल्यू तर तुम्ही जर गाडी विकताय तर चांगलीच मिळणार आहे. पण तुम्हाला जर गाडी खरेदी पण करायची आहे आणि सगळ्या गाड्या खूप नीट चेक केल्या जातात. आता मी माझ्या गाडीचा जसा एक्सपिरियन्स बघितला, खूप त्यांनी म्हणजे कलर सगळ्याच गोष्टी खूप नीट चेक केल्या. सस्पेन्शन वगैरे सगळ्यांचीच म्हणजे काळजी घेतली त्यांनी. सगळ्याच गोष्टी नीट चेक केलेल्या आहे. म्हणजे जर काही प्रॉब्लेम्स असतील छोटे मोठे तर ते सॉल्व पण करून देतात. आणि त्यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट पण खूप चांगला असतो असं मी ऐकलेलं आहे. आणि मी आज बघून पण घेतलं ॲक्च्युली. तर इथे तुम्ही गाड्या बघू शकता की खूप जास्त ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहे. जसं एका गाडीमध्ये तुम्हाला 4-4, 5-5 ऑप्शन्स मिळणार. इथे नवीन गाड्या पण आहे. जसं का इथे तुम्ही ब्रिझा वगैरेचे ऑप्शन्स बघू शकता. तुम्हाला ही माझ्या मते 17-18ची गाडी असेल, ही 19-20ची काहीतरी गाडी आहे ब्रिझा. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स मिळत आहे. कलर ऑप्शन्स पण आहे. त्यानंतर तिथे एक निळ्या रंगाची पण गाडी आहे. इग्निस आहे इथे, i20 आहे. त्यानंतर मी एकदा तुम्हाला पूर्णच दाखवतो इथे गाड्या आपल्याला कोणत्या कोणत्या मिळणार आहे. तर आपण सगळ्याच गोष्टी इथे नीट चेक करूयात. कारण मला ही जी जागा आहे ती खूप आवडली आहे. एक गाडी घेण्याचा जर तुमचं स्वप्न असेल ना तर तुम्हाला एक नवीन गाडी घेण्याचा एक एक्सपिरियन्स इथे मिळणार. कारण सगळ्या गोष्टी खूप प्रीमियम आहे. असं म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या लोकल डीलरकडे जाता त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप वेगळा एक्सपिरियन्स ह्या जागेमध्ये मिळणार आहे. तर इथे हे करोला वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे. पोलोसारख्या गाड्या पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर जॅज आहे, स्कोडाच्या खूप गाड्या आहेत. सगळ्याच गाड्या तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली तुम्हाला इथे ऑलमोस्ट मार्केटमध्ये ज्या गाड्या असतात, मार्केटमध्ये तुम्हाला ज्या गाड्या बघायला मिळणार आहे त्या सगळ्या गाड्या तुम्हाला ह्या जागेमध्ये बघायला मिळणार आहे. आणि फक्त इथेच नाही, फक्त पुण्यातच नाही, तुम्हाला मुंबई वगैरे खूप वेगवेगळ्या चांगल्या मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये तुम्हाला ह्यांचे हब बघायला मिळतात. तर मला तर हे म्हणजे पटलं आहे बॉस. त्यानंतर इथे तुम्ही ही सियाज पण बघू शकता. नवीन लुकमध्ये सियाज आहे. माझी फेवरेट आहे ॲक्च्युली सियाज. हा जो लुक आहे तो मला पर्सनली खूप आवडतो. त्यानंतर इथे अजून काही सुझुकीचे ऑप्शन्स आहेत. जसं का बलेनो झाली, बलेनोसारख्या गाड्या आहे. इथे निसानच्या काही गाड्या आहे. खूप गाड्या आहे. म्हणजे तुम्ही चालून चालून थकून जाल. जर तुम्ही इकडे गाडी बघायला आले ना तर तुम्ही चालून चालून थकून जाल. एवढा मोठा लँड आहे हे आणि एवढ्या जास्त गाड्या आहेत तिथे. म्हणजे तुमचं बजेट काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे यावं लागेल. कारण की ऑप्शन तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे. आणि इथे लॉर्ड अल्टो पण तुम्ही बघू शकता. लॉर्ड अल्टोचे ऑप्शन्स आहे आपल्याकडे. स्विफ्टचे ऑप्शन्स आहे, डिझायर आहे, साधी स्विफ्ट आहे. तर माझी पर्सनली चालवण्यासाठी 4 सिलेंडर स्विफ्ट जी आहे ती खूप आवडते. आताची नवीन स्विफ्टमध्ये काही एवढी मजा नाही आहे. आणि इथे i20 वगैरे Hyundaiच्या गाड्या आहे. तिकडे पुढे पण खूप गाड्या आहेत जसं का वॅगनार वगैरे आहे. खूप म्हणजे अल्टिमेट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे बघाल ना, हे जे हब बनवलं आहे ना ह्याची स्पेशालिटी इथे तसं डॉक्युमेंटेशन वगैरेची प्रोसेस होती. मला इथे म्हणजे मी सकाळपासून आलेलो आहे आणि मी इथलं पूर्ण स्टडी केलं. तर पर्सनली ही जी लँड आहे ही मला म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकायला पण मिळालं की यांनी जे मॅनेजमेंट आहे ते पण खूप छान केलेलं आहे. आणि तुम्ही जर इथे याल ना तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गाडी विकत जरी घेतली तरी 1 दिवसामध्ये तुमचं लोन वगैरेची सगळी प्रोसेस करून देतील. आणि जरी तुम्ही गाडी विकता पण आहे तर 1 दिवसामध्ये तुमची ती पण प्रोसेस होऊन जाणार. तुमचं सेम डे पेमेंट पण येणार आहे. तर इथे क्रेटा वगैरे पण थोड्याशा तुम्ही गाड्या बघू शकता. ॲक्च्युली प्रीमियम सेगमेंट जे आहे ते ह्या डोमच्या आतमध्ये. तर आतमध्ये एकदा जाऊयात. आणि इथे नेक्सॉनचा यार काय लॉट लावला आहे. इथे
जवळपास 10 नेक्सॉन लावलेले आहे. सो नेक्सॉन लवर्ससाठी इथे खूप तुम्हाला ऑप्शन्स मिळणार ॲक्च्युली. आणि आतमधल्या बाजूला इथे एक जरा सिक्रेट रूम आहे हा. तर इथे जीप कंपास, स्कोडा, देन खूप वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. जसं का प्रीमियममध्ये मर्सिडीज, ऑडी, BMW पण इथे या बाजूला आहेत. सो हे पण ऑप्शन्स तुम्ही बघू शकतात. आणि गाडी जर खरेदी करायची असेल छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट सगळे ऑप्शन्स ह्या स्पिनी पार्क हिंजेवाडीमध्ये मिळणार आहे. सेल्टॉस पण आहे, XUV 500 पण आहे, मर्सिडीजचे लाईनअप्स बघा, C300 पण आहे. ही माझी खूप आवडती गाडी यार, म्हणजे तुम्हाला सांगतो मी. C300D गाडी पॉवरफुल पण आहे आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात. प्रीमियमनेस, लक्झरी सगळ्याच गोष्टी मिळतात. कधी चान्स मिळाला तर आपण ही गाडी घेऊयात. त्यानंतर एक GLA अगेन C क्लास वगैरे, 5 सिरीज, GT आय थिंक ही, येस 3 सिरीज वगैरे खूप ऑप्शन्स. इथे तर थार बघा. आता मला माहिती आहे की पुण्यामध्ये थार लवर्स किती आहे, तर पुण्याच्या थार लवर्ससाठी ते 4 थार लावलेले आहे. आणि एक मजेची गोष्ट सांगतो की ही गाडी MH15 नंबर आपल्या नाशिक नंबरची गाडी. जर कोणी नाशिकचे बघताय ना, आपली नाशिकची गाडी पुण्यात येऊन विकावी लागते बघा. तर असे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. बाकी या बाजूला पण काही हॅरियर वगैरे अशा गाड्या आहेत. सो या हे काही दुसरे ऑप्शन्स. EV माहीत आहे पण यांच्याकडे ॲक्च्युली खूप ऑप्शन्स असतात. तर तुम्हाला ह्या स्पिनी पार्कबद्दल काय वाटतं ना, मला जरूर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसं मराठी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही एकदा मला सांगा. काय रे भाई. तर स्पिनी पार्क तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला जर तुमची गाडी विकायची असेल ना, तर मी तुम्हाला एकदा रेकमेंड करेल, एकदा स्पिनीवाल्यांना घरी बोलवा. आपल्या नाशिकमध्ये पण स्पिनी जे आहे त्यांची सर्व्हिस आहे. हब नाही आहे बट सर्व्हिस चालू आहे. तर तुम्ही व्हॅल्युएशनसाठी बोलवू शकता, किंमत काढू शकता, कारण यांचं पेमेंट, डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि सगळ्या गोष्टी खूप फास्ट आहे. तर तुम्हाला पण जर तुमची गाडी विकायची असेल किंवा एक चांगली यूज्ड गाडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर जरूर तुम्ही स्पिनी पार्कला व्हिजिट करू शकता. कोणतं पण असू द्या. मी स्पेशली आलो आहे हिंजवाडीच्या स्पिनी पार्कमध्ये. मला हे खूप छान वाटलं. बट मी आलो आहे हिंजवडीच्या स्पिनी पार्कमध्ये. आता बघा पुणेकर मला सांगतो आहे, नाशिककर मला सांगतो आहे हिंजेवाडी का हिंजवडी कसं प्रोनाऊन्स करायचं. बाकी आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही माहिती कशी वाटली स्पिनीची, ते पण मला तुम्ही सांगू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये. बाकी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, शबखेर.